काय तुम्हाला करंट जी काही टॅक्स गव्हर्नमेंटने ॲप्लिकेबल केलेले आहेत त्याच्यामध्ये टॅक्स कसा वाचवायचा आहे याच्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत. जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा आहे आणि त्याच्याबद्दलचे काही जर प्रश्न असतील की मी कशा पद्धतीने इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, मी डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, मी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, मी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि करंट जो टॅक्स स्लॅब आहे किंवा करंट ज्या पद्धतीने कॅपिटल गेनचा विषय चाललेला आहे तो कसा मी टॅक्स वाचवावा, जर याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका. तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्ही सुद्धा या स्ट्रॅटेजीज वापरून बऱ्यापैकी टॅक्स वाचवू शकाल असं मी तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 22 वर्षापासून फायनान्समध्ये काम करतोय आणि मी माझ्यासाठी करत होतो. मागच्या 10 वर्षापासून आता मी लोकांना फायनान्शियली फ्रीडम मिळवण्यासाठी मदत करतोय. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे की आपण कशा पद्धतीने न्यू टॅक्सप्रमाणे टॅक्स बचतीच्या स्ट्रॅटेजी बनवू शकतो, टॅक्स वाचवू शकतो आणि आपली वेल्थ क्रिएट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इक्विटीमध्ये काय आपल्याला टॅक्स लागतो. तर बघा, पहिलं तर डायरेक्ट इक्विटीमध्ये जे गुंतवणूक करतायत किंवा इंट्राडे करतायत किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत ते तिकडनं ते रिटर्न बनवत तर नाही आहेत. 90% लोक पैसे घालवत आहेत, पण जी लोक कमवत आहेत त्यांच्यासाठी मी असं सांगेल की हे जे काही तुमचं उत्पन्न आहे ते डायरेक्टली तुमचे जे काही स्लॅब्स आहेत, इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत, म्हणजे तुमच्या रेग्युलर अर्निंगमध्ये बिझनेस अर्निंग म्हणून ते ॲड होऊन जाईल आणि ज्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही असाल ते पैसे तुम्हाला त्यानुसार टॅक्स तिकडे भरावा लागेल. मग इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन हे तुमच्या रेग्युलर अर्निंगला कन्वर्ट होईल. याच्यानंतर बिफोर 1 इयर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, काय जे काही करताय म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, म्हणजे तुम्ही हप्त्यातून माल घेतलाय परत विकताय आणि याच्यातनं प्रॉफिट बनवताय, तर 1 वर्षाच्या बिफोर जिथं कुठं प्रॉफिट बुक करताय इक्विटीमध्ये तिथं तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागणार आहे. तो लागणार आहे 20%. हे प्लेनली आहे. तिसरं, तुम्ही जर 1 वर्षापेक्षा जास्त कालखंडानंतर घेतलेली इक्विटी विकताय, प्रॉफिट बुक करताय, या परिस्थितीमध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे. तो लागणार आहे 12.5%. आता या केसमध्ये तुमचं जे काही प्रॉफिट आहे 1.25 लाखापर्यंत ते पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. वर्षानंतर टॅक्स बुक केलाय तर प्रॉफिट बुक केलाय तर टॅक्स फ्री आहे आणि 1.25 लाखाच्या वरती जे काही तुम्ही प्रॉफिट बुक करताय त्याच्यावरती तुम्हाला 12.5% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे 1.25 लाख फ्री आहेत. समजा तुम्ही 2.25 लाखाचा प्रॉफिट केला तर वरच्या 1 लाखावरती टॅक्स 12.5% म्हणजे 12,500 रुपये भरायचे. दिस इज द प्लेन प्रोसेस. आता या प्रोसेसमध्ये साधं सोपं असं आहे की जर तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन वाचवायची इच्छा ठेवताय किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वाचवायची इच्छा ठेवताय आणि तुम्ही छोटे इन्व्हेस्टर आहात तर या केसमध्ये तुम्ही तुमची बायको किंवा आई असेल जी उत्पन्न काहीच कमवत नाही आहे किंवा त्यांचं अर्निंग नाही आहे अशा नावाने जर डीमॅट खोललं आणि तुम्ही रिटर्न फाईलच करत नाही आहात, या परिस्थितीमध्ये 2-2.5 लाखापर्यंत जे काही तुमचं प्रॉफिट आहे ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल ते तुम्ही वाचवू शकता. ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वाचवू शकता. पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मात्र ते त्यांना सगळ्यांनाच टॅक्स भरायला लागेल. तो काही विषय नाही. इथं कुठलीही स्ट्रॅटर्जी तुम्ही नाही वापरू शकत की काय. पण तुम्ही लॉंग टर्मचे इन्व्हेस्टर आहेत. या केसमध्ये काय होऊ शकतं की तुमची अशीच इक्विटी घेऊन पडलेली आहे आणि त्याला 1.25 लाख 1.5 लाखापेक्षा जास्त मोठा प्रॉफिट आहे, 5 लाख प्रॉफिट आहे एकाच इक्विटीमध्ये किंवा काय, तर तुम्ही सेल आउट करू शकता. 1.25 लाखाचा प्रॉफिट बुक करू शकता यावर्षी. पण जर तुम्ही तो प्रॉफिट बुक केला 1.25 लाख रुपयाचा तर त्याच्यावरती तुम्हाला काही टॅक्स नाही भरायचा. असं तुम्ही इक्विटीमध्ये करू शकता. तर दिसतं फॉर इक्विटी. मग दुसरं येतं म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंडमध्ये ब्रॉडली काय येतं की डेट म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड मोठी. तर डेट म्युच्युअल फंड तुमचं लिक्विड फंड असेल, अल्ट्रा शॉर्ट असेल, व्हॉटएव्हर जे काही फंड आहेत डेटचे, तिकडे जो काही प्रॉफिट होईल त्याला पहिलं इंडेक्सेशन वापरलं जायचं. आता कुठल्याही प्रकारचं इंडेक्सेशन वगैरे नाही. ते तुमच्या रेग्युलर रनिंगमध्ये ॲड होईल आणि ते तुम्हाला रेग्युलर टॅक्स भरायला लागेल. जो काय असेल तो तुम्ही जे काही टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर इकडे काही स्ट्रॅटर्जी नाही आहे. आता दुसरं येतं की इक्विटी टॅक्सेशन ज्या म्युच्युअल फंडला आहे तिकडे मात्र तुम्हाला टॅक्सला काय असू शकतं ते समजून घेणं गरजेचं आहे. पहिले तर डेट टॅक्सेशन आहे. डेट टॅक्सेशन तुमच्या रेग्युलर अर्निंगला जाईल आणि इक्विटी टॅक्सेशन जे मी स्टॉक मार्केटला सांगितलं त्याप्रमाणे. मग आता इक्विटी टॅक्सेशनच्या स्कीम कोणत्या आहेत
तर सिंपल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप इक्विटी, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप इक्विटी, जे काही थिमॅटिकल फंड आहेत, सेक्टरल फंड आहेत इक्विटी. आता हायब्रिड फंड ज्याची इक्विटी मोर दॅन 65% आहे ते इक्विटी टॅक्सेशनमध्ये येतील. म्हणजे ॲग्रेसिव्ह जे काही हायब्रिड फंड आहेत ते इक्विटी टॅक्सेशनमध्ये जातील. दुसरं मॉडरेट जे आहेत ज्याच्यामध्ये बॅफ आहे, डॅफ आहे, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड असेल, डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड असेल, ते सुद्धा कशामध्ये जातील? इक्विटी टॅक्सेशनमध्ये जातील. आता याच्यामध्ये बॅफ डॅफमध्ये आर्बिट्राज घेतलं जातं आणि ती इक्विटीची लेवल मेंटेन केली जाते. आता इक्विटी सेव्हिंग्स फंड असतात याच्यामध्ये काहींचं डेट टॅक्सेशन येईल, काहींचं इक्विटी टॅक्सेशन येईल. म्हणजे बट ऑब्वियस आहे मॉडरेट म्हणूयात हायब्रिड फंड हे सुद्धा काय करतायत की मोर दॅन 65% इक्विटी आर्बिट्रेजच्या माध्यमातून मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांना लागणार तुम्हाला इक्विटी टॅक्सेशन. आता कन्क्लुजन काय याच्यामध्ये? साधं सोपं. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ज्या स्कीमला इक्विटी टॅक्सेशन आहे, तिकडे तुम्ही बिफोर 1 year जर प्रॉफिट बुक करताय तर या केसमध्ये तुम्हाला 20% कॅपिटल गेन लागेल. दुसरं, तुम्ही आफ्टर 1 year प्रॉफिट बुक करताय तर तुम्हाला 1.25 लाखाच्या वरती 12.5% जो आहे तो टॅक्स भरायला लागेल. लॉंग टर्म कॅपिटल गेन इक्विटी म्युच्युअल फंड. ठीक आहे, इथे इंट्राडे नाही आहे किंवा तुम्ही फ्युचर ऑप्शन असलं काही भानगड करू शकत नाही, सो तो काही विषय येत नाही. तर जर तुम्ही बिफोर 1 year बुक करताय इन दिस सर्कमस्टन्सेस काहीच नाही आहे. पण जर आफ्टर 1 yearचा विचार केला तर तुम्ही नक्की वर्षाला 1.25 लाख रुपयाचा प्रॉफिट बुक करून, आता तुम्ही काय 2 दिवसासाठी 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही तर 10-20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय. समजा तुम्ही 1 लाख रुपये एखाद्या वॉटेवर 2 लाख रुपये एखाद्या स्कीममध्ये टाकले आणि वर्षभरानंतर तिचा जो प्रॉफिट आहे तो जो तुमचा कार्पस आहे 2 लाखाचा तो 3.25 लाख रुपये झाला आहे. म्हणजे 1.25 लाख रुपयाचं गेन आहे. तुम्ही ते सगळेच पैसे ॲज इट इज सेम काइंड ऑफ फंडमध्ये मूव्ह करून टाकले. म्हणजे तुम्ही काय केलं की आता लॉंग टर्मचा प्रॉफिट बुक केलेला आहे तर 1.25 लाखावरती तुम्हाला काहीच टॅक्स लागणार नाही. आता तुम्ही ते 2 लाख रुपये तसेच ठेवले असते आणि 2 वर्षानंतर समजा पहिल्या वर्षी 1.25 लाखाचा गेन आहे, दुसऱ्या वर्षी पण 1.25 लाख रुपयाचं गेन आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय झालं असतं की तुम्ही जर 2 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर तुमच्या अकाउंटवरती जे पैसे असते 4.5 लाख रुपये असते. 2.5 लाख रुपये नेट प्रॉफिट आहे. 1.25 लाखावरती टॅक्स नाही लागणार 2 वर्षांनी बुक केलं तरी पण, आणि 1.25 लाखावरती लागणार म्हणजे तुम्हाला साधारणपणे 14,000 रुपयाचं टॅक्स भरायला लागणार तिकडे 12.5%नी वरचे 1.25 लाख आहेत त्याच्यावरती. सो तुम्ही पहिल्या वर्षी काय केलं 3.25 होतं तेव्हाच पैसे मूव्ह करून टाकले दुसऱ्या फंडमध्ये, पुढच्या वर्षी पण तिकडे 1.25 लाख रुपये वाढले, परत ते पैसे उचलून इकडं ट्रान्सफर केले. तर या केसमध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. म्हणजे तुम्ही 4.5 लाख आहे तुम्हाला कुठलाच टॅक्स नाही भरायला लागलं कारण 2 वर्ष तुम्ही प्रॉफिट बुक केलं आफ्टर 1 year. बिफोर नाही. बिफोर केलं तर तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला येणार. मग तुम्ही ते गणित करा किंवा तुमचं जो काही ॲडवायझर आहे त्याच्याशी भेटा. हे काही गव्हर्नमेंटनी चान्स दिलेला आहे आणि हे जे काही छोटे इन्व्हेस्टर आहेत त्यांनाच हे फायदा होऊ शकतो. मोठे इन्व्हेस्टरला ते 1.25 लाखांनी असा विशेष मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी हा विचार करण्याची पण गरज नाही. त्यांना जर अजून दुसरं काही करायचं त्याच्यावरती नक्की भेटू शकता. तुम्ही तुमच्या ॲडवायझरला भेटू शकता, जो कोणी तुमचा फायनान्शियल सल्लागार आहे त्याला भेटू शकता, त्याच्याकडनं ती माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः ॲक्टिव्हली ते मॅनेज करू शकता. सो असं जर तुम्ही करत राहाल तर दरवर्षी 1.25 लाखावरचा जो कॅपिटल गेन आहे ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरून वाचवू शकता. याच्यामध्ये जे फंड येतात ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तिसरं जे आत्ताच्या टॅक्स स्लॅबनुसार जर विचारात घेतलं तर इक्विटी तुम्हाला सांगितलं, मी म्युच्युअल फंडबद्दल सांगितलं. आता रिअल इस्टेटबद्दल जर बोलायचं झालं तर रिअल इस्टेटमध्ये आत्तापर्यंत तुम्ही इंडेक्सेशन वापरू शकत होता. म्हणजे जे काही महागाई वाढली तेवढे पैसे तुम्ही मायनस करायचे गेनमधले आणि राहिलेल्या पैशावरती 20% टॅक्स भरायचा अशी ती प्रोसेस होती. आता बोम काय झालेली की त्यांनी काय केलं की तुम्ही फ्लॅट काय करायचं 12.5% टॅक्स भरायचा. म्हणजे तुम्हाला चान्सच दिले नाही इंडेक्सेशन वापरायचं. याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं सिम्पल मला व्ह्यू दिसतो की त्यांना रिअल इस्टेटमध्ये तेवढं कॅपिटल ॲप्रिशिएशन दिसत नाही की ते महागाईपेक्षा जास्त असेल. पहिलं कसं होतं की 10% रिअल इस्टेट वाढते आणि महागाई 8% वाढते, तर 2% जे आहेत ते गव्हर्नमेंटला त्याच्यावरती टॅक्स 20% मिळत होता. गव्हर्नमेंटला कॉन्फिडन्स होता की आय विल गेट द बेनिफिट. पण आता गव्हर्नमेंटला बेनिफिट नाही वाटत आहे की जर महागाई वाढते तेवढंच जर रिअल इस्टेटचे प्राइसेस वाढणार आहेत तर आम्हाला टॅक्सच मिळणार नाही. ही भीती गव्हर्नमेंटला नक्की बसलेली आहे किंवा त्यांना माहिती आहे की वाढणार नाही आहेत किमती रिअल इस्टेटच्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या, म्हणून त्यांनी फ्लॅट टॅक्सेशन आणलेलं आहे 12.5%. आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन कसं केलेलं आहे त्यांनी की ज्या दिवशी त्यांनी अनाऊन्स केलं आय थिंक तोपर्यंत ज्यांनी कोणी प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्या कधी पण विकल्या पुढच्या काळात
तर त्यांना ते जे प्रिव्हियस पद्धतीचं टॅक्सेशन आहे ते वापरता येऊ शकतं, जी काही माझी माहिती आहे. आणि ज्यांनी आज त्या दिवसानंतर प्रॉपर्टी घेतल्या त्यांना ते ॲप्लिकेबल आहे, ते दोन्ही पद्धतीने करू शकतात. आत्ताची पद्धतीने सुद्धा टॅक्स भरू शकतात, मागच्या पद्धतीने पण टॅक्स भरू शकतात. तर असं ते त्यांनी ॲप्लिकेबल केलेलं आहे. सिम्पल मला असं वाटतं की जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर बिझनेस पर्स्पेक्टिव्ह करत असाल, घेताय विकताय काय करताय, तर अशांना काही घाबरण्याचं कारण नाही. दे कॅन बुक द प्रॉफिट अँड दे कॅन पे द टॅक्स अँड एव्हरीथिंग, दे कॅन डू एनिथिंग. बट जे इन्व्हेस्टिंग प्रॉस्पेक्टिव्हनी या सेगमेंटमध्ये चाललेले आहेत त्यांना ही धोक्याची घंटा आहे की गव्हर्नमेंटनी हे असं टॅक्सेशन आणलंच का. सो इकडे मात्र विचार करण्याची गरज. 12.5% फ्लॅट टॅक्स भरायचा आहे तर पहिलाच गेन कमी आहे, तो इन्फ्लेशनला बीट करेल असं गव्हर्नमेंटलाच वाटत नाही. जर त्यांना वाटत असतं इन्फ्लेशनला बीट करेल तर त्यांनी पहिलेच टॅक्सेशन कंटिन्यू ठेवलं असतं. सो रिअल इस्टेटचा विषय असा आहे. गोल्डचा जर विचार कराल तर ते पण रेग्युलर रनिंगमध्ये ॲड होत आहे अशी जी काय माझी माहिती आहे. सो मित्रांनो, तुम्हाला टॅक्स कुठं वाचवायचा आहे, जिकडे गेन होतोय तिकडे. दुसरं कुठेही तुम्हाला टॅक्स वाचवायचा काहीही चान्स नाही आहे किंवा ठेवलेलं नाही. कॅपिटल गेनचा विषय चालला आहे. फ्लॅट टॅक्सेशन जे काही आहे तुमचं, जे काही रेग्युलर टॅक्सेशन तू CA बेसच्या पद्धतीने सांगू शकेल, मीही सांगू शकतो, पण त्याची गरज नाही मला वाटत. कॅपिटल गेनबद्दलच बोलणं जास्त गरजेचं होतं. आणि याच काही सेगमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर करत असाल, FDचा विचार केला तर तेही तुमचं रेग्युलर अर्निंगमध्ये जात आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी रेग्युलर अर्निंगमध्ये त्यांनी कन्वर्ट करून टाकले. जे काही गेन कराल ते तुमच्या रेग्युलर अर्निंगला ॲड होईल. ज्या काही टॅक्स लॅबमध्ये तुम्ही येत आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो टॅक्स लागेल, असं ते सगळं आहे. सो स्ट्रॅटर्जी इथे एकच आहे, जिथं इक्विटीला 1.25 लाखपेक्षा जास्त तुम्हाला वर्षानंतर बेनिफिट आहे तिकडे तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि हा अगेन अँड अगेन करत राहा. आणि त्यासाठी तुमच्या ॲडवायझरीची मदत घ्या. याच्याबद्दल काही माहिती ॲडिशनल पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. विल हेल्प यू फॉर कम आउट कशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रॅटेजीज वापरू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आहे तर नक्की लाईक शेअर करा. मित्रांना शेअर केलं तर ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतील, त्यांना जे काही समजेल त्या पद्धतीने. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह. थँक्यू.